यानंतर पुण्यातून एक ब्रेकिंग बातमी येते। पुण्यामध्ये डिलिव्हरी बॉय बनून आलेल्या मुलांनी घरामध्ये घुसून चोरीची घटना घडल्याची माहिती सध्या हाती येते। चोरीची ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे। डुंझो कंपनीच्या कर्मचाऱ्यांच्या वेशात आलेल्या दोन तरुणांनी घरातून पितळेच्या मूर्तीची चोरीही केलेली आहे। पुण्यातल्या कोरेगाव पार्क या परिसरातल्या ऑक्सफर्ड हॉलमार्क या सोसायटीमध्ये ही घटना घडली आहे। पोलिसांकडून आरोपींचा शोधही सध्या सुरू आहे। पुण्यातील ही धक्कादायक घटना आपण पाहतोय। पुण्यामध्ये डिलिव्हरी बॉय बनून हे मुलं घरामध्ये आले आणि घरात घुसून त्यांनी चोरी केल्याची ही घटना घडलेली आहे आणि चोरीची ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाल्याचं सुद्धा आपण पाहतोय। डुंझो कंपनीच्या कर्मचाऱ्याच्या वेशामध्ये हे दोन्ही तरुण घरामध्ये घुसले होते आणि पितळेच्या मूर्तींची यांनी यावेळी चोरी केल्याचं सुद्धा आपण पाहतोय आणि सीसीटीव्ही कॅमेऱ्यात ही संपूर्ण दृश्य कैद झालेली आहेत। साम टीव्हीच्या हाती ही एक्सक्लुझिव्ह दृश्य आलेली आहेत। कशा पद्धतीने पुण्यातल्या कोरेगाव पार्क या परिसरामध्ये ऑक्सफर्ड हॉलमार्क या सोसायटीत ही धक्कादायक घटना घडली आहे। सध्या पोलीस या आरोपींचा शोधही घेत आहेत। मात्र पुण्यातील कोरेगाव पार्क या परिसरातील ही धक्कादायक घटना। आता पुण्यातील राजकारणातूनच एक मोठी बातमी येते। पुण्यामध्ये रवींद्र धंगेकर आणि वसंत मोरे यांनी मिसळीवर ताव मारल्याचं पाहायला मिळालं।